मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. वृंदा, तुझ्या भरोश्यावर मी सगळ्यांशी भांडायला तयार झालोय आणि तू जर साथ सोडलीस तर मला जीव देण्यावाचून पर्याय नाही. मला तुझ्याविषयी काहीतरी वाटतं म्हणूनच मी इथे आले ना. मुळात आपलं ठरलं होतं, तू तुझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करणार, काहीतरी बनणार आणि मगच आपण घरी सांगणार. क्या सर? क्या रे, पानी कम पिला है? हाँ? चल चल चल, अभी स्पेशल बना, पूरा दूध का, एकदम मलाई मार के. क्या? हाँ. गुरुजी, ओ येईल ती. अगं पण इतका उशीर नाही लावत ती. किती उशीर झाला बघ. काहीतरी काम निघालं असेल ना. काम निघालं असेल तर फोन करून सांगायचं ना, मला याला बाबा उशीर होतोय. घरी घरी माणसं वाट बघतात ना. हे एवढं सुद्धा या मुलांना कळत नाही. काय म्हणावं यांना? गुरुजी, अलिप्त राहता म्हणत बरंच लक्ष असतं तुमचं. म्हणजे कोण केव्हा येतं, कोण केव्हा जातं, करेक्ट माहितीये तुम्हाला. संन्यस्त मनाने संसाराचा एवढा विचार करणं बरं नाही. ही काय चेष्टेची वेळ आहे का कमल? तू पण काय. अगं स्वप्निता होतीस कुठे? तू किती उशीर तुला यायला, किती काळजी करायची. गुरुजी सांग बाई सांग, कुठे होतीस तू? तुझे आप्पा ना तासभर नुसत्या घिरट्या घालत होते. जमीन बघ जमीन कशी बुळबुळीत झालीये. ही काय मस्करी करायची वेळ आहे का कमल? तू पण ना. अप्पा तुम्ही शांत व्हा. तुम्ही एवढी काळजी कराल माहित असतं तर मी तुम्हाला एक फोन केला असता. पण काय सांगू, फोन करायला सुचले नाही, तेवढा वेळही नाही मिळाला. सुचलाही नाही, वेळ मिळाला नाही. या कसल्या स्वभावित येते, कसली कारण देतात का ही मुलं? तुला सांग, हे काय तुझ्या हाताला रक्त कसं? अगं काय झालं तुला? मला काही झालेलं नाहीये. हे माझं रक्त नाहीये अप्पा. मी तुम्हाला सगळं सांगते, तुम्ही शांत व्हा. तुम्हाला माहिती स्टेशन बाहेर किती गर्दी असते. जीव मुठीत घेऊन चालावा लागतो. तितक्यात एक हिरो रस्त्यात असं काय त्याच्या वडिलांचे ना अशी गाडी पळवत होता. एक आजी रस्ता क्रॉस करत होत्या. मी बस स्टॉपवर उभी होती. माझ्या मनात आलं की ही गाडी आजींना धडकणार आणि अप्पा तसंच झालं. त्या गाडीच्या धडकेने आजी फेकल्या गेल्या. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, त्यांच्या डोक्याला मार लागला. बरं त्यात दुपारची वेळ. माझ्या जवळचं पाणी मी आजींना दिलं. बाकीचे सगळे चर्चा करत उभे होते. एखाद्याने रिक्षा थांबवावी, एखाद्या गाडीवाल्याने स्वतः मदतीला पुढे यावं, पण नाही, कोणीच मदतीला पुढे आलं नाही. कशी माणसं असतात तो अप्पा. बरं मी स्वतः एकटी आजींना उचलू शकत नव्हते, त्या स्वतः एकट्या चालू शकत नव्हत्या. मी लोकांना सांगते मला मदत करा, मला मदत करा, पण नाही, सगळे डरपोक. पोलीस केस होईल म्हणे.
मला सांग, तू तू त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंस की नाही? हो नेलं ना. तितक्यात 2 शिपाई कुठून तरी धावत आले. आपण पोलिसांना उगाच नावं ठेवतो ग, पण खरंच एकही प्रश्न न विचारता दोघं कामाला लागले. एकाने रिक्षावाल्याला थांबवलं तर दुसऱ्याने गर्दी कमी केली. एका रिक्षात आम्ही चौघे मावत नव्हतो म्हणून मी दुसरी रिक्षा पकडून हॉस्पिटलला गेले. आजींवर उपचार केले आणि मग मी गाडीचा नंबर पोलिसांना दिला. FIR केली आणि मग मी आले. आऊ, या सगळ्या गडबडीत ना फोन करायचा राहूनच गेला. असू दे पोरी, तू खूप उत्तम काम केलेलं आहेस आणि अगदी योग्य. आपत्कालीन समय ही मदत करायचीच बघ. खूप चांगलं केलंस तू, शाबास. मग मुलगी कुणाची आहे? कामिनीचीच ना? आणि नात तुमची. आऊ, क्षणभर मला त्या आजींमध्ये तुझाच चेहरा दिसला ग. तुझ्या बाबतीत असं काही झालं तर? तुझ्या मदतीला कोणी येईल? हो, म्हणजे तुझ्यासारखी दुसऱ्याला मदत करण्याची ज्याची प्रवृत्ती असेल ना, तो नक्की पुढे येईल. म्हणजे आज दुसऱ्यावर ओढवलेला प्रसंग उद्या आपल्यावर किंवा आपल्या नातेवाईकांवर ओढवू शकतो, तेव्हा ही मदत करायला पाहिजे अशी प्रवृत्त होतात माणसं, नक्की होतात. नाही, पण मी तर म्हणेन की अशा वेळी समजा माणुसकीने किंवा बुद्धी ताळ्यावर ठेवून जर माणूस वागेल ना तर चांगलंच आहे ना. म्हणजे रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंग किंवा पुलाचा जर वापर केला तर होतील का ऍक्सिडेंट? नाही होणार ऍक्सिडेंट. आता गाडी चालवताना सतसत विवेक बुद्धी ताळ्यावर ठेवून जर गाडी चालवली तर होतील का अपघात? नाही होणार अपघात. पण नाही, हे माणूस करणारच नाही. आणि समजा असं काही झालंच तर रस्त्यावरती तो जो जीव तळमळत असतो त्याच्याकडे असे निर्विकारपणे कसे काय माणसं पाहू शकतात मला कळत नाही. म्हणजे आपले जे सगळे बेसिक्स आहेत ना हे सगळे घोटून घ्यायला पाहिजेत एकदा. हो गुरुजी, गुरुजी, अहो ती भुकेली आहे, तिला जेवायला वाढते ना. किती बोलता तुम्ही? अरे हो, जा बाळा, जेवून जा. नको मला जेवायला. का ग? अगं तो सगळा प्रकार बघून माझी भूकच गेली. आऊ, आप्पा, मी फ्रेश होऊन येते. हो. आप्पा, आऊ, मला तुमच्याशी बोलायचंय. बोल ना. बोल. मी सगळ्यांना सांगतोय, इथे असणारे आणि इथे नसणारे सगळ्यांना, मला वृंदासोबत लग्न करायचंय आणि मी करणारच. जर माझ्यामध्ये कोणी आलं आणि माझ्याकडून त्याचा अपमान झाला तर मला दोष देऊ नका. कमल, मी तुला बोललो नव्हतो या मायेच्या सावलीवर वादळ येणार आहे. त्याची ही सुरुवात आहे ग. आता होणारं जे काय नुकसान आहे ना ते फक्त आपण बघत राहायचं. उघड्या डोळ्याने फक्त बघत राहायचं. अरे नमस्कार नमस्कार. मी म्हणजे अचानक तुम्हाला बघून आश्चर्य वाटलं आणि आनंदही झालाय. या ना आत या प्लीज. या वहिनी या. हो बस बस. हो. बस. बरं झालं आज मला कुठलीही अर्जंट मीटिंग नव्हती. त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच होता. तोही तुम्ही सोडवलात. बरं काय घेणार?
चहा कॉफी कोल्ड्रिंक? नाही भाऊजी काही नको. अहो असं कसं वहिनी, आम्ही तुमच्याकडे येतो मारे पार्टी करतो, तुम्ही येऊन काहीच घेणार नाही? नाही म्हणजे आता तशी परिस्थिती सुद्धा. ओके ओके ओके. तसंही मला जबरदस्ती करायला आवडत नाही. बरं मला सांगा मधुकरजी वहिनी, तुम्ही आज असं अचानक कसं काय येणं केलं? माफ करा पण कालच्या झाल्या प्रकारामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब असाल नाही का? होतं असं, म्हणजे मुलं कधी कधी खूप पोरकटपणाने वागतात आणि त्याचा सगळा मनस्ताप पालकांना, विशेष करून आईवडिलांना सहन करावा लागतो. बघा ना, माझी अवस्था काही फारशी वेगळी नाहीये. कसं आहे, मीही एका मुलीचा बाप आहे आणि माझी मुलगीही या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेली आहे. त्यामुळे माझी अवस्था तुमच्यासारखीच आहे, फक्त राजकारणात राहिल्यामुळे जरा कातडी जाड झाली म्हणून मी हे बोलू शकतो. नाही तसं. भाऊजी म्हणजे ओम इथे येऊन काही वेडवाकडं बोलला नाही ना? नाही 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 नाही, अजिबात नाही. म्हणजे तसा एक खूप गुणी मुलगा आहे. पण आता कसं आहे ना मधुकरजी, तरुण रक्त आहे बघा, उसळी मारणारच. आता कसं आहे, आपणही खूप प्रेम करतो मुलांवर, लाड करतो त्यांचे, त्यामुळे आपण काहीतरी विशेष हिरो असल्यासारखं वाटतं त्यांना आणि मग हिरोगिरी. तुम्हाला राग आला? राग? बहिणी काय सांगा मधुकरजी, बघा माझ्याकडे, माझ्या चेहऱ्याकडे बघा, कुठेतरी राग आल्यासारखं वाटतो का तुम्हाला? नाही ना, काय नाही काय. या सगळ्या गोष्टीला मुलांचा पोरकटपणा म्हणायचा आणि दुर्लक्ष करायचं नाही का? वृंदा दिसत नाहीये कुठे, तिची सुद्धा क्षमा मागायची होती. मधुकरजी अहो काय काय बोलताय तुम्ही? खरं सांगू, मला ओमच्या वागण्याचा राग नाही आला त्यावेळेला, पण आता तुम्ही जे काही बोलताय ना, त्यामुळे मला लाज वाटते स्वतःची. नाही अहो मुलगी आहे ती आपली, आपल्या मुलांची क्षमा मागायची असते की आशीर्वाद द्यायचा असतो त्याला? काय तसं नाही वसंतराव, पण आमच्या मुलाच्या वागण्यामुळे ती जर दुखावली वगैरे गेली असेल तर. नाही, आता बास बास. मला सगळ्यात आधी सांगा मधुकरजी, मोठं कोण आहे? आपण मोठं कोण आहे? तुम्ही किती? मग क्षमा मोठ्याने करायची असते, लहानांना. जाऊ द्या, रात गई बात आहे, सगळं सोडा. काय मागू? कोल्ड्रिंक कुठलं मागवू? नाही नको नको नको, मीच ठरवतो आणि मीच मागवतो, कारण आता कुठलं कोल्ड्रिंक याच्यावर चर्चा व्हायला नको. मी कोल्ड्रिंक मागवतो. जेवणाचाही मस्त बेत करूया. हो वसंतराव, राहू दे, खरंच राहू दे. म्हणजे आम्ही काय कारणाने आलो आणि तुम्ही एकदम. तुम्ही आलात ना, हे महत्वाचं आहे. खरं तर मी ओमला सांगणार आहे की बाबा रे, असा रोज येत आणि रोज काही ना काही बोलून जा, म्हणजे तरी तुम्ही याल. लक्ष्मी नारायणाचे पाय लागतील की आमच्या घराला. खरं सांगू का भाऊजी, इतकं टेन्शन आलं होतं ना, आता
इथे येऊन तुमच्याशी बोलल्यानंतर जरा हलकं वाटतंय. बरं आता खरं सांगा, तुमचा प्लॅन तर नाही ना माझ्या वृंदाला तुमची सून करून घेण्याचा? नाही म्हणजे असं असं नाही. नाही तर करा. माझ्या वृंदाला तुमची सून करून घ्या. अहो भाऊजी, मुलीचा बाप म्हणून तुमच्या पुढे हात पसरतो. माझ्या वृंदाला तुमच्या पदरात घ्या आणि तुमचा श्री आम्हाला द्या जावई म्हणून. हात जोडतो. केवढं घाबरवलं भाऊजी. एक क्षण मला वाटलं की एक क्षण नाही, कायमची सून करून तुमच्या घरी न्या. मस्करी जाऊ देत, पण मी खरंच तुमच्या श्रीमध्ये माझा जावई बघतोय. उशीर करू नका, लवकर काय ती हालचाल करा. हो वसंतराव, पण पण ओम ओमचा काहीतरी विचार करावा लागेल. मर्मबंधातले ठेवही. अहो चला ना घरी. नाही, घरी नको, हेच बरं आहे. चला हो, मुलं वाट बघतायत घरी. चला बरं. नको ग घरी. हे बघा, परवा मधुकरनी काय वचन दिलं आठवत आहे ना? तो असं म्हणाला की आऊ आणि आप्पांना मनाला लागेल असं कोणीही बोलणार नाही आणि वागणारही नाही. वचन दिलंय तसे त्यांनी. मी ऐकलं, तो बोलला, पण मी ऐकलं. मी जे बघितलं ना ते तू बघितलं नाहीयेस कमल. काचेला आता तडा गेलाय, तो सांधला जाणार नाही. माझं ऐक. मला एक सांगा, काय खटकताय तुमच्या मनात? काय? म्हणजे गेले बरेच दिवस, म्हणजे विशेषतः प्रभाकर जेव्हा घरी परत आला तेव्हापासून काहीतरी बिनसलंय तुमचं. म्हणजे सारखा असा नाराजीचा सूर काय आहे? जाऊ दे ना, सोड ना ते. मला म्हातार चढ लागले असं समज. हे तुमचं ना, म्हणजे काय सांगा, काय म्हणताय सांगा म्हटलं तर ऐकायचं नाही. म्हणजे असं सुरुवात करायची विषय आणि सांगा 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 असं म्हटलं तर असं झुरळ झटकल्यासारखं विषय झटकून टाकायचा. काय तुम्ही मगाशी म्हणालात तसंच ना, तुम्हाला म्हातार रोग लागलाय का? म्हातार रोग? हा आणि काय असतो बाबा म्हातार रोग? म्हातार रोग खूप असा दुर्धर रोग असतो तो, माहितीये? म्हणजे कुठल्याही वयाच्या लोकांना होतो, विशेषतः 60च्या नंतर तो निश्चित जास्त. 60 नंतर बरोबर आहे तुझं. 60 नंतर गात्र गलित झालेली असतात आणि मग सगळं नाही, गात्रांचा आणि त्या रोगाचा काहीही संबंध नाहीये. नाही संबंध नाही. मग तो मनाचा रोग आहे. अच्छा, म्हणजे मानसिक रोग. मानसिक रोग तो तरुणांनाही होऊ शकतो. अरे आता तर तू म्हणाली 60 नंतर होतो. मी विशेषतः 60 नंतर असं म्हटलो, पण हा रोग तरुणांना पण होऊ शकतो. म्हणजे चला, म्हणजे त्याच्यात काय होतं माहितीये का, की आपला कोणाला काही उपयोग नाही, आपण कुचकामी आहोत, आपण असं अडगळीत टाकल्यासारखे झालेलो आहोत असं वाटत राहतं माणसाला या रोगात, दुर्धर रोगात. कळलं. आणि मला सुद्धा आता तसंच वाटायला लागलं की मला असंच काहीतरी झालंय. बरोबर बोलतेस तू. बरं, या मग म्हातार रोगावरती कोणता डॉक्टर बाबा ते सांग. अय्या, डॉक्टर कशाला हवाय? मी आहे ना. वृंदा आली नाही अजून. हो ना, येईल इतक्यात ती. अरे हे बघा आली. ए बाळा, आधी वहिनींना भेट. आल्यापासून 10 वेळा चौकशी करून झाली तुझी. येस, हॅलो आंटी, हॅलो अंकल. अगं, आम्ही तुझ्याकडे आलो आणि तू. मी तुमच्या घरी गेले होते.
अगं आम्हाला काहीच कळवलं नाहीस तू. हा म्हणजे मी ओमला मीटिंगसाठी पाठवलं होतं. माहिती असतं तू येणार तर. ठीक आहे ना, मी श्रीलाच भेटायला गेले होते. श्रीला? पण मग हे ओमला कळलं तर? त्याला कळेलच की. मी तुमच्या घरी जाऊनच श्रीला भेटले. सगळे जण भेटले मला. कोणी ना कोणीतरी नक्की सांगेल ओमला. काय बोलणं झालं तुमचं? या श्रीपासून सावध राहायला, मनाचा थांग लागू देत नाही आपण. पण मग पप्पा आता काय करायचं? प्लॅन बी. हो, येस. मायेच्या सावलीवरून आपली सावली जरा सुद्धा हटू देता कामा नये.